तांबडी आजी नंतर पुन्हा त्या माडाच्या झाडाखाली जाऊन बसली होती. तिचा गुदमरलेला जीव त्या मोकळ्या वातावरणात आणि थंड वाऱ्यात जरा सावरला. आजीला अचानक त्यावेळी वाटलं की आपण असंच उठावं आणि बेळगावला जाऊन राहावं. पण आता सोनीमुळे तिची वाट अडली होती. तिची सोनी बाहेर काही झालं की सरळ आपल्या घराचा रस्ता धरते हे तिला ठाऊक होतं. तांबडी आजी आपल्याच विचारात गर्क होती. खूप वेळानं संध्या छाया जमिनीवर उतरल्या तेव्हा आजी पुन्हा लटपटत्या पावलांनी घरात आली. आता घरात सगळीकडे अंधार साचला होता. तिची थंड चूल गाढ झोपली होती आणि रावण त्या थंडीत कुडकुडत गरम जेवणाची वाट बघत होता. आजीला एकदम जाणवलं की आता नेहाचं अस्तित्व ह्या घरात नाहीये आणि आजीला आपण आपल्या मुलांशिवाय किती एकटे आहोत याची नव्यानं जाणीव झालेली होती. तिच्या कुठल्याच मुलाला तिची गरज नव्हती, पण आजीला मात्र आता त्या सगळ्यांची फार गरज होती. मग ती तशीच काळोखातून दिवाणखान्यात आली, धप करून आराम खुर्चीत बसली आणि जोरात ओरडली की आई आंबे, अगं तू माझा भरलेला पदर रिकामा करून मला का जिवंत ठेवलंयस? आणि आजी ढसाढसा रडायला लागली. त्यावेळी वरच्या माळ्यावर एकदम गडबड गोंधळ उडाला आणि नंतर तिथून सुद्धा मंद हुंदके तांबड्या आजीला ऐकू आले. कोणीतरी येऊन तिच्या पाठीवर हात ठेवला. खूप रात्री रूपा हलक्या पावलांनी दिवाणखान्यात आली तर आजी त्या आराम खुर्चीत बसून होती. कुणी एक भटकं कुत्रं तिच्या फाटकाजवळ भुकेनं रडत होतं. रूपानी लगबगीने घरातले कंदील लावले. आजीजवळ आली. आजी अजून डोळे मिटून आपल्याच विचारांच्या तंद्रीत होती. रूपानी तिला मायेनं हलकेच हलवलं आणि म्हणाली, माय अगं पाणी पी. आजीने डोळे उघडले आणि तिला तो टेबलावरचा मिठाईचा पुडा दिसला. ती एकदम दीनवाण्या स्वरात रूपाला म्हणाली, रूपा ये ग बाळ, अशी माझ्या जवळ बैस. रूपा आजीच्या जवळ तिच्या मांडीवर डोकं ठेवून बसली. आजी तिच्या डोक्यावरनं हात फिरवत म्हणाली, रूपा अगं खूप वर्षांपूर्वी नलीनं केशा आजीकडून केशवनं दिलेली ममईची मिठाई आणली होती. त्यावेळी माझ्या सगळ्या पिलावळीला घेऊन बागेत बसून ती मिठाई मी त्या सगळ्यांच्या हातावर ठेवली होती आणि त्यावेळी मी यशाला मिठाई देताना म्हटले होते की बाळा यशा, खूप शिक, खूप मोठा हो आणि केशवसारखी ममईची मिठाई घेऊन ये. आजीनी यशानं टेबलवर ठेवलेल्या त्या लहान मिठाईच्या पुड्याकडे बोट दाखवलं आणि रूपाला म्हणाली, बघ की रूपा, यशानं खूप शिकून मोठं होऊन मला मुंबईची मिठाई आणली आहे ग. आणि आजी वेड्यासारखी रडायला लागली. खूप वेळाने आजी शांत झाली आणि खाली मान घालून बसलेल्या रूपाला म्हणाली, रूपे अगं नेहासुद्धा मला सोडून गेली ग. आणि रूपाला तो धक्का बसला होता. पण रूपा काही बोलली नाही. खूप वेळ त्या कंदिलाच्या प्रकाशात ती आजीचं मूक रुदन ऐकत राहिली आणि नंतर कधीतरी उठली, जड पावलांनी आपल्या घरी निघून गेली. त्या रात्री आजीने रूपानं आणलेलं तिसऱ्याचं सुकं खाल्लं नाही किंवा काजूच्या दारूची बाटलीही फोडली नाही. ती फक्त त्या खुर्चीत डोळे मिटून पडून राहिली होती. रात्री साधारण 2 वाजता आजी तिच्या फाटकाजवळ भुकेनं रडणाऱ्या कुत्र्याच्या केविलवाण्या रडण्यानं जागी झाली आणि तिला जाणवलं की आपल्याला कमालीचा थकवा आलाय. आजीच्या घरात काही कुरबुरी झाल्या की आजीला एकांत लागतो हे रूपाला ठाऊक होतं. त्यामुळे ती आजीच्या घराकडे परत फिरकली नव्हती. फक्त ओटीवरचा कंदील पेटवून तिने आणलेल्या तिसऱ्याचा टोप आणि दारूची बाटली माझघरात ठेवून ती दार ओढून निघून गेली होती. आजी नंतर लटपटत धरून धरून उठली, टेबलाजवळ गेली, येशानं आणलेला मिठाईचा पुडा उचलला, हळूहळू फाटकाजवळ आली आणि त्या तिच्या फाटकाजवळ भुकेने रडत कुडकुडणाऱ्या कुत्र्यासमोर तो पुडा उघडून तिने ठेवला आणि म्हणाली, खा रे बाबा खा, मनुष्याच्या निर्दयीपणाचा हा प्रसाद खा. आजी फाटक बंद करून घरात आली, सरळ माझघरात गेली. रूपानं आणलेल्या तिसऱ्या आणि भात एका ताटात वाढून घेतल्या. दारूची बाटली उघडली, पेल्यात दारू ओतली आणि रावणाच्या ताटात भात तिसऱ्या ठेवल्या, त्याच्याही कपात थोडी दारू घातली.
ते ताट आणि दारूचा कप रावणापुढे ठेवला आणि आजी पुटपुटली, "रावणा, अरे माझं भरलेलं घर तुझ्या डोळ्यासमोर खाली होत गेलं, पण तू तेवढा अजून माझी राखण करत इथेच उभा आहेस. घे घे, तिसऱ्या खा, दारू पी. अजून खूप वर्ष तुला माझी राखण करायची आहे बरं." एवढं बोलून आजीने तिथेच रावणासमोर बसून बका भात आणि तिसऱ्या खाल्ल्या. तिने रावणासमोर 3-4 कप कडक दारू पाणी न घालता गटागटा पिऊन टाकली आणि त्यानंतर आजीला थोडं बरं वाटलं. जेवण आटपल्यावर आजीने माझघरातला कंदील विझवला आणि ती आपल्या झोपाईच्या खोलीत आली आणि तिथे साचलेल्या त्या अंधारात ती गुडुप्प झोपी गेली. तिथला सळसळणारा वारा तिला रात्रभर वारा घालत राहिला होता. रात्री आजीने स्वप्नात खेकड्याची आमटी केली. आजोबा तिच्या सगळ्या पिलावळीला घेऊन जेवायला बसले होते आणि आजी असीम तृप्तीनं सगळ्यांना वाढत त्यांच्याकडे बघत होती, झोपेत आनंदानं हसत होती. तरीही तिला आपल्या डोळ्यातनं अश्रुधारा का वाहतायत हेच मुळी त्या स्वप्नात लक्षात येत नव्हतं. आजी गुडुप्प झोपली. तिचा रावण मात्र एकटा त्या अंधारात आजीच्या उरलेल्या तिसऱ्याची आणि तिच्या अर्ध्या दारूच्या बाटलीची राखण करत रात्रभर उभा होता. पहाटे पहाटे तांबड्या आजीला दुसरं स्वप्न पडलं. लहान नेहाला येशा मारायला आलाय आणि आजी नेहाला आपल्या मागे लपवतीये आणि येशाला अडवतीये. नंतर आजीने मागे वळून नेहाकडे बघितलं तर तिथे आता नेहा नव्हती, तिथे सोना होती आणि ती रडत आजीला म्हणत होती की माय मला जगायचंय, माय मला जगायचंय. आणि आजी झोपेतनं एकदम धडपडून जागी झाली होती. आजीला जाग आली तर रूपाचा कोंबडा आरवत होता आणि तिला पहाट झालीये हे सांगत होता. माझी तांबडी आजी त्या सुंदर झाडापानाच्या वाऱ्यानं भरलेल्या घरात विझलेल्या चुलीची राखण करणाऱ्या तिच्या रावणाबरोबर एकटीच राहिलेली होती. पण तिने आम्हा कोणाला नेहा आपल्याला सोडून येशाबरोबर गेली हे कळवलं नव्हतं. तांबड्या आजीचं आता काही सगळं जे काही होतं ते मुंजा नाना, रूपा, राघव, माधोच बघत होते. आपल्या रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेलं नातं किती श्रेष्ठ असतं हे त्या गरीब कुटुंबानं दाखवून दिलं होतं. रूपा आजीची मनस्थिती ओळखून फक्त जेवण शिजवण्यासाठी आपल्या घरात असे, बाकी सगळा दिवस ती आजीबरोबरच राहायची. आजीनी पूर्वीसारखं आपलं घर नीटनेटकं ठेवलं होतं. भरलेल्या घरात चूल पेटायला हवी म्हणून आजी फक्त चहा किंवा कशाय करण्यापुरती चूल पेटवत असे. बाकी दोन्ही वेळचं तिचं आणि रावणाचं जेवण रूपाच पाहायची. तांबड्या आजीचा रावण आता खुशीत होता. त्याला पूर्वीसारखा उपवास पडत नव्हता. उलट रूपाच्या हातचं मस्त मस्त खाऊन तो अंगानं भरला होता. माझी आजी जेव्हा त्याच्यापुढे जेवणाचं ताट ठेवायची त्यावेळी तो खुशीने हसतोय असा तिला भास व्हायचा. कुणाला नाही, पण नेहा गेली त्याचा आनंद रावणाला नक्की झालेला होता. मुंजे आता बहुतेक वेळ आजीच्या अंगणात बसून तपकीर ओढत, कधी पान खात तर कधी मडक्यातली थंड ताडी पीत आजीबरोबर गप्पा मारत बसायचा. सरपंच 4-5 वेळा आजीकडे येऊन गेले, पण त्यावेळी त्यांनी सोनीबद्दल काहीही बातमी आणलेली नव्हती. आजीच्या त्या शांत घरात आता कोणीच नव्हतं आणि तसं बघता मुलाच्या नसण्यानं उलट तिला शांतीच मिळत होती. नाहीतरी तिला तिच्या पोरांनी मनस्तापाशिवाय काहीच दिलं नव्हतं. आता ती शांतपणे निवांत झोपू शकत होती. पुष्कळ वेळा आजीला वाटायचं की आपल्या सोनीचं, नेहाचं लग्न व्हायला हवं होतं. नंतर त्या अशा लग्न करून दूर गेल्या असत्या तरी त्या दोघी लता आणि नलीसारख्या आपल्या भरल्या गालात सुखानं आहेत हे समाधान तिला लाभलं असतं. पण ते देखील सुख तिच्या नशिबात नव्हतं. त्यातच तिला राहून राहून वाटत होतं, आपण येशा इथे येण्या अगोदर आपल्या नेहाला घेऊन बेळगावला नलीकडे जायला पाहिजे होतं. त्यामुळे निदान येशाच्या बायकोची चाकरी करायला नेहा तिथे गेली नसती. पण आजीला माहिती होतं की आता तो सगळा विचार करून काही उपयोग नव्हता. नेहा आता येशाच्या घरात एक मोलकरीण म्हणून गेली होती आणि तिचा स्वार्थी येशा तिला फुकट मिळालेल्या मोलकरणीप्रमाणे तिच्या पुढ्या 4 शीताचे दाणे टाकून तिला राबवून घेणार होता. नंतर तिला असं सुद्धा वाटायचं की एका वाटेनं नेहा अशी येशाबरोबर गेली ते बरं झालं, नाहीतर कदाचित ती सुद्धा सोनीसारखी घराबाहेर गेली असती. आजीच्या या घरच्या घडामोडीच्या वेळेला मी मॅट्रिक झाले होते.
आणि 1 वर्षाचा शिक्षिकेचा कोर्स पूर्ण करून मी बेळगावच्या एका प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून कामाला लागले होते. आमच्या अनिलदादाची नोकरी छान चालली होती. आमची छाया त्यावेळी 9वीत होती. पुढे छायानं नर्सिंगचा 3 वर्षाचा कोर्स पूर्ण केला आणि ती नर्सबाई झालेली होती. यावेळेला माझी आई आजारी झाली, कारण माझ्या आईचे गुडघे हल्ली सतत दुखत असत. त्यात तिला रोज संध्याकाळी थंडी वाजायची, बारीक ताप यायला लागला. खोकला तर तिला होताच. जरा काही काम केलं की तिला विलक्षण थकवा यायचा. आम्ही आईला कधी दवाखान्यात चल म्हटलं की ती 17 सबबी सांगायची आणि जाणं टाळायची. त्यात आमच्या सगळ्यांच्या जेवणाखाण्याचं तिला बघायला लागत होतं. जेव्हा आईला फार अशक्तपणा जाणवायला लागला, तेव्हा नंतर तिचं काहीही न ऐकता आमच्या अनिलदादानं तिला डॉक्टरकडे नेलं, तिची तपासणी केली आणि माझ्या आईला क्षयाची भावना झाली आहे हे निदान आलं आणि आम्ही सगळे हादरलो. पण डॉक्टर अनिलदादाला म्हणाले की या संसर्गजन्य रोगाची सुरुवात झाली आहे नुकतीच, ताबडतोब आणि योग्य उपचारानं तुमची आई पूर्ण बरी होऊ शकते. लगेच अनिलदादांनी तिला दवाखान्यातच ठेवलं. इंजेक्शन्स, टॉनिक, गोळ्या, पौष्टिक आहार आणि विश्रांती यामुळे माझी आई लवकर बरी झाली. या काळात आईचं हे दुखणं, तिला हॉस्पिटलमध्ये ठेवणं, आम्ही आजीला चिंता नको म्हणून तिला काही कळवलं नाही. पण या सगळ्या गडबडीत आम्हाला कोणाला कुमठ्याला जाऊन आजीची खबरबात घेता आली नाही. पण आई दवाखान्यातून आल्यावर मी आणि छाया कुमठ्याला गेलो, आजीला भेटून आलो. त्यावेळी नेहा मावशी घरी आलेली होती. मी ज्या प्राथमिक शाळेत शिक्षिका होते तिथे बेळगावला राहणारी मृगनयना ही माझ्या वयाची देखणी शिक्षिका त्या शाळेत होती. अर्थात एकाच वयामुळे तिची आणि माझी लगेच मैत्री जुळली. वास्तविक मृग ही मालवणची, पण मृगाचे आईवडील तिच्या फार लहानपणी होडी उलटून अपघातात गेले आणि अनाथ झालेल्या मृगाला आणि तिच्या मोठ्या भावाला महेशला तिच्या बेळगावच्या मामानी सांभाळलेलं होतं. त्यामुळे मृग आणि महेश बेळगावला वाढले, शिकले. मृगचा मोठा भाऊ महेश आपलं शिक्षण पूर्ण झाल्यावर मामाच्या एका मित्राच्या ओळखीनं दूर ऑस्ट्रेलियात कामाला लागून तिथे स्थायिक झाला होता. महेश फक्त नाताळच्या सुट्टीत बेळगावला यायचा. महिनाभर मामाकडे राहायचा, पुन्हा निघून जायचा. मृग मालवणची असल्यामुळे मासळी खाण्यात पटाईत होती. ती खूप वेळेला शाळेला रजा असली की आमच्या घरी यायची, कारण तिचं आणि माझ्या आईचं छान जमायचं. ती आमच्या घरी आली की ती आणि आई दिवसभर माझघरात लुडबुड करत काही ना काही शिजवत राहायच्या. मृग दिसायला विलक्षण देखणी आणि अस्सल मालवणी सौंदर्याचा नमुना होती. उंच गोऱ्यापान मृगचे अगदी मृगासारखे काळेभोर दाट पापण्यांचे डोळे होते. तिचे केस लांबसडक होते, दाट होते आणि मृग आपल्या सुंदर ओठातून हसताना विलक्षण सुंदर दिसायची. तिचा आवाज सुद्धा गोड होता. आमच्या कोकणी भाषेतली अनेक सुमधुर गाणी ती म्हणायची. माझ्या आईला मृगचा स्वभाव, तिचा देखणेपणा फार आवडलेला होता. तसं बघता मृग आमच्या घरातलीच एक झाली होती. माझ्या आईला ती आमच्या अनिलदादासाठी पसंत होती. मला वाटतं आमच्या अनिलदादाला सुद्धा ती आवडत असावी, पण त्यांनी तसं कधी दर्शवलं नव्हतं. तो विशेष कधी मृगशी बोलतही नसे, पण एकदा तो मला म्हणाला होता की कमल, त्या मृगनयनाचे डोळे फार सुंदर आहेत नाही का गं? आणि मी त्यावेळी फक्त हसली होते. मृगला आमचा अनिलदादा आवडतो हे मला जाणवलं होतं. माझ्या आईला सुद्धा माझ्या आणि अनिलदादाच्या लग्नाची घाई झाली होती. त्यात मला बेळगावची, कुमठ्याची अनेक स्थळं आली होती, येत होती. आईने माझं आणि अनिलदादाचं लग्न एकत्र करायचं ठरवलं होतं. आईला मृग सून म्हणून पसंत होती, पण तिला एकदा मृगला कुमठ्याला जाऊन आजी, रूपा तसंच लता केशवची, पेदीमाईची पसंती घ्यायची होती. त्या सगळ्यांना ती पसंत आली तर ती मृगच्या मामाकडे तिच्यासाठी शब्द टाकणार होती, पण मध्येच आईचा आजार पण उपटलं. त्यात खूप खर्च झाला. त्यामुळे आईने 1 वर्ष माझ्या आणि अनिलदादाच्या लग्नासाठी थांबायचं ठरवलं. आईने हे ठरवलं आणि मध्येच घोटाळा झाला. मृगच्या भावानं महेशनं ऑस्ट्रेलियात त्याच्याबरोबर काम करणाऱ्या आपल्या मित्राला मृगचा फोटो दाखवला आणि मृगविषयी विचारलं आणि ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेल्या रमेशला आणि त्याच्या आईवडिलांना मृग पसंतीला उतरली. पुढच्या महिन्यात ती सगळी मंडळी बेळगावला येऊन मृगला बघणार होती.
त्यांना जर मुरुग पसंत पडली तर लगेच लग्न करायचं महेशने ठरवून टाकलं होतं. अनायसे त्यानिमित्तानं मुरुगला ऑस्ट्रेलियाला जाता येणार होतं. माझ्या आईनी नंतर वेळ घालवला नाही. तिने सरळ मुरुगला आणि अनिलदादाला लग्नाबद्दल त्यांचं मत विचारलं आणि आश्चर्य म्हणजे आमचा लाजणारा अनिलदादा त्यांनी ताबडतोब होकार दिला. मुरुगनी सुद्धा होकार देताच माझी आई आणि आम्ही मुरुगसह तातडीनं कोमठ्याला आलो आणि कोमठ्याचं ते येशा प्रकरण आम्हाला कळलं. नेहा अशी तडकाफडकी यशा मामाबरोबर गेली म्हणून माझ्या आईला सुद्धा खूप वाईट वाटलं होतं. त्यात इतक्या वर्षांनी यशा आला, पण तो आम्हाला बघायला बेळगावला आला नाही याचं सुद्धा दुःख आईला झालं. ती तसं जेव्हा आपल्या आईला म्हणाली, तेव्हा आजी उदासवाणी होत माझ्या आईला म्हणाली, की "पोरी नले, अगं एवढा आपल्या मागचा भाऊ गेला तरी यशाला इथे यावंसं वाटलं नाही. तो उलट्या काळजाचा तुझा भाऊ तुला बघायला बेळगावला थोडंच येणार होता का?" आजीचं बोलणं ऐकलं आणि त्या क्षणी मला आजीचं खूप वाईट वाटलं. तसं बघता आजीनी सगळ्यांसाठी खस्ता खाल्ल्या होत्या. माझ्या आईसाठी, आमच्यासाठी. माझा पाय तर तिने बरा केला होता, मला नवं जीवन दिलं होतं. माझी आजी माझी, अनिलदादाची, छायाची उत्तम मार्गदर्शक होती. आम्ही तिघंही अगदी लहानपणी तिच्याजवळ असताना अनेक चांगल्या गोष्टी तिने आम्हाला शिकवल्या होत्या. अगदी लहानपणी मी आजीच्या जीवनातले चढउतार पाहिले होते. इतरांपेक्षा ती माझ्या खूप जवळची होती. मला नेहमी माझी सुंदर तांबडी आजी, तिचं ते वाऱ्यानं, फळाफुलानं भरलेलं घर खूप आवडायचं. आणि आज त्याच आपल्या सुंदर घरात रडत रडत माझी सुंदर आजी एकटी राहत होती. माझ्या आईने जेव्हा मृगनयनबद्दल आपल्या आईला सांगितलं, तशी ती चटकन म्हणाली, "नले, त्या पोरीला आम्हाला दाखवण्यात वेळ घालवू नको. मी रूपा उद्याच तिच्या मामाकडे येतो. तिला कोमठ्याच्या रीतीप्रमाणे मागणी घालू, लगेच लग्नाची तयारी सुरू करू." नंतर आजीनी रीतीप्रमाणे मृगच्या मामाकडे तिला अनिलदादासाठी मागणी घातली. नंतर लगेच मृगच्या भावाला महेशला कळवण्यात आलं आणि नंतर अनिलदादाच्या लग्नाची एकच गडबड उडाली. खरं तर आईला माझंसुद्धा एखाद्या चांगल्या स्थळाबरोबर लग्न करायचं होतं, पण आजीच म्हणाली, "नाही नले, कमल अजून लहान आहे, तिला पूर्णपणे फुलू दे, तिला थोडं जीवन बघू दे, एवढ्यात तिचं लग्न करायचं नाही." नंतर माझ्याकडे बघत हसत हसत आजी म्हणाली, "अगं, तिचा राजपुत्र असाच वाऱ्याच्या लहरीवर बसून येईल आणि मोत्याचा चारा खाणाऱ्या राजहंसाच्या तळ्यात तिला घेऊन जाईल." माझी आजी फार मोठी कवयित्री होती. तिच्या शब्दात फुलं उमलायची आणि त्या तिच्या शब्दाच्या इंद्रधनुष्यातनं हजारो रंगांचे अर्थ उमगायचे. अनिलदादाला आपलं लग्न खरं तर कोमठ्याला करायचं होतं. मी त्याच्याशी सहमत होते. कारण एक तर मला कोमठं अतिशय आवडायचं. बेळगाव तसं थंड होतं, पण आमच्या कोमठ्याच्या थंडपणात एक उबदारपणा होता. मला आजीच्या घरी गेल्यावर नेहमी समुद्रकिनाऱ्यावर बसल्याचा भास व्हायचा. पूर्वी आजी जवळ असताना मला बेळगावचं आकर्षण वाटायचं, पण बेळगावला जेव्हा मी कायमची राहायला गेले, तेव्हा मी काय हरवलंय हे मला जाणवलेलं होतं. आणि मला आजीचं, तिच्या घराचं महत्त्व कळलं होतं. माझ्या सुंदर आजीचं घर शहाळातल्या गोड गोड पाण्यासारखं थंड होतं, मायेनं भरलेलं होतं. अनिलदादानी आणि मी जेव्हा आईला लग्न कोमठ्याला करायचं हे सांगितलं, तेव्हा माझी फार चांगली आई शांतपणे म्हणाली, की "बाळांनो, मला तुमचं म्हणणं पटतंय. आमच्या कोमठ्याच्या जागृत अंबाबाईच्या देवळात अनिल तुझं लग्न झालं असतं, तर ती माझ्या दृष्टीनं फार महत्त्वाची गोष्ट होती. तरी देखील पोरांनो, तुमच्या बाबाचं हे घर, ज्या घरात ते जन्मले, आपल्या सावत्र आईकडून जेव्हा ते पहिल्यांदा इथे आले, त्यानंतर ह्याच घरानं त्यांना आपल्यात सामावून घेतलेलं होतं. या घराच्या आधारावर तुमचे बाबा कधीही कुणाच्या घरी आश्रित म्हणून राहिले नाहीत. या घरात आपल्या आईच्या मायेचा पदर आहे असं तुझ्या बाबांना वाटायचं. त्या तुमच्या बाबाच्या आवडत्या घरात त्याच्या मोठ्या मुलाचं, अनिलचं लग्न व्हावं अशी माझी इच्छा आहे." कालच ते माझ्या स्वप्नात आले आणि म्हणाले, की "नले, अनिलचं लग्न मोठ्या धूमधडाक्यात करायचं आणि इथेच करायचं." आई बोलता बोलता थांबली. मी अनिलदादा तिच्याकडे बघत होतो. आईने अनिलदादाला जवळ घेतलं आणि म्हणाली, "जर तुझी इच्छा असेल अनिल, तर तू कोमठ्यात लग्न कर, माझी काहीच हरकत नाही." अनिलदादा भावूक झाला आणि म्हणाला, "आई, अगं मी माझ्या बाबांना आणि आजीला सोडून लग्न करीन का? आई, माझं लग्न इथेच करू."
आणि माझी आई प्रसन्नपणे हसली. आणि आमच्या त्या येवल्याशा घरात लग्नाची गडबडच उडाली. माझी आजी, रूपा, मुंजा लगेच बेळगावला आलेले होते. राघव माधव लग्नाच्या 1 दिवस अगोदर येणार होते. तांबडी आजी आणि रूपा आले त्याच्या दुसऱ्याच दिवशी लॉरीनं केशव, लता आपल्या पिलावळीसकट आले. केशवदादांनी 8 दिवस आपला दारूचा व्यवसाय आणि आपला बार बंद ठेवलेला होता आणि ते आले होते कारण माझ्या आईबद्दल त्यांना फार आदर होता. त्याच्या आणि लता मावशीच्या प्रेमाच्या वेळी ह्याच सुंदर समयीच्या ज्योतीप्रमाणे शांत असलेल्या नलिनी त्यांना खूप मदत केली होती आणि आज ती विधवा असताना तिला तिच्या त्या पहिल्या मुलाच्या लग्न कार्यात एकटेपणा वाटू नये हाच या येण्यामागे केशवदादाचा हेतू होता. त्यामुळे तो आपल्या सगळ्या कुटुंबालाच घेऊन आला होता. कुंदा मामी, तिची आई, मावशी, तिचे वडील आणि चंद्रकांत सुद्धा आलेले होते. ह्यावेळी ही सगळ्यांना तात्यांची, मंगेशच्या वडिलांची, केशा आजीची फार आठवण झाली. जेव्हा अनिलदादाच्या लग्नाचा सांगावा मुंबईला केशवकडे आला तेव्हा केशव लतासकट येशा मामाकडे गेला होता आणि त्यावेळी तिथे नेहाला बघून लता आणि केशवला फार मोठा आश्चर्याचा धक्का बसला होता. जेव्हा लतानी नेहाला विचारलं की नेहा, तू आईला एकटं सोडून आलीस का? त्यावेळी यशा मामा घाईघाईत लताला म्हणाले की अगं मायनी नेहाला इथं पाठवलंय. त्यावेळी लता काही बोलली नाही, पण इथे आल्यानंतर तिला सत्य काय ते कळलेलं होतं. आमच्या अनिलदादाच्या लग्नाला यशा मामा किंवा नेहा केशवदादानं आमंत्रण देऊन सुद्धा आलेले नव्हते. आमचं लहानसं घर पाहुण्यांनी अगदी गच्च भरलेलं होतं. बेळगावला आल्या आल्या मुंजा नानी, केशवदादांनी, गणू, मंगेश, नारोच्या पोरांनी, सलीमनी आमच्या अनिलदादाला चिडवत पुढच्या दारी आणि मागच्या दारी मंडप घातलेले होते. त्यावेळी रघुमामाच्या आठवणीने माझी आजी फार व्याकुळ झाली होती. आमचं घर असं पाहुण्यांनी भरल्यावर सगळ्यांना केशा आजीची, तात्यांची, मंगेशच्या वडिलांची अनुपस्थिती फार जाणवली होती. आमच्या मागील दारी विहिरीजवळ तारी काकूनं नीट चुली मांडल्या. नारोभट, आजी, पेदीमाय, धोंडीबाबा, सोनवडे काका मात्र पुढच्या अंगणात बसून दारूचे घुटके घेत सोललेल्या काजूबिया खात एकमेकांशी गप्पा मारण्यात गुंतलेले होते. रूपा, तारी काकू, कुंदाची मावशी, लता मावशी सगळे जेवणाचं बघत होत्या. आमची मुरुग सर्वांना पसंतीला पाली होती. आमच्या अनिलदादाचा सोनी मावशीवर फार जीव होता, कारण त्याच्या लहानपणी सोनी मावशीने त्याचं सगळं काही केलं होतं. त्याचं आणि सोनी मावशीचं फार पटायचं. तसं बघता सोनी मावशी आमच्या अनिलदादाला आपला मुलगाच मानत होती. जेव्हा अनिलदादानं गोव्याला जाऊन सोनी मावशीला शोधून आणतो असं आजीला म्हटलं त्यावेळी आजी एकदम म्हणाली होती की नको अनिल बेटा, त्या गटाराच्या घाणीला इथे आणू नको. आणि सोनी मावशीला लग्नाला बोलवून आणायचं तसंच राहून गेलं. आमच्या अनिलदादाचं आणि मुरुगचं लग्न छानच झालं. मुरुगचा भाऊ महेश त्याला सुट्टी नसल्यामुळे तो ऑस्ट्रेलियाहून लग्नाला येऊ शकला नव्हता. परंतु वास्तविक मामाने आणि मृगनी इथला मुलगा पसंत केला आणि त्याच्या मित्राला नकार दिला. त्यामुळे महेश थोडा मृगवर रागावला होता, पण त्याला खरोखर सुट्टीसुद्धा मिळालेली नव्हती. अनिलदादाच्या लग्नाला कुमठ्याहून गंगाधर, बाळकृष्ण भट, सरपंच शेषाद्री आणि थोडे कुमठेकर सुद्धा आले होते. या लग्नाच्या वेळी माझी आई रघुमामाच्या, माझ्या बाबाच्या आणि शकूमावशीच्या आठवणीने रड रडली होती आणि तिच्याबरोबर तांबडी आजी, लता मावशी आणि रूपासुद्धा रडत होत्या. आमच्या आजीच्या मोठ्या कुटुंबात शकूमावशी, दामोदर पंत आणि त्यांची मुलं आम्हा सगळ्यांपासून दूर राहिली. तिच्या रांगेत आता येशा जाऊन उभा राहिला होता. त्याचं लग्न झालं, त्याला एक मुलगासुद्धा झाला, तरी आपल्या पत्नीला आणि मुलाला आपल्या आईकडे त्यांनी कधी आणलं नाही. काही अवगुणी मुलं असतात ना, ही त्यांच्या आईवडिलांना मिळालेला एक वाईट शाप असतो. तसा शकूमावशी आणि येशा मामा हा तांबड्या आजीला मिळालेला वाईट शाप होता. अनिलदादाचं लग्न झालं आणि केशवदादांनी मुंजा नानाला, रूपाला आणि तांबड्या आजीला मुंबईला नेऊन चष्मे लावून आणायचं ठरवलेलं होतं. आमचे राघव माधव मामा लग्नाच्या 1 दिवस आधी बेळगावला आले. माझ्या आजीने अनिलदादाच्या लग्नात येशा मामाबद्दल लता मावशीकडे काही बोललं नाही, पण रात्री मी ऐकलं आजी येशा येशा म्हणून माझ्या आईकडे आणि लता मावशीला काहीतरी सांगून हळूहळू रडत होती. मला आमच्या या घरातल्या पाहुण्यांच्या गर्दीत रघुमामाची खूप आठवण आली.
रघुमामा यशामामासारखे उर्मट्ट नव्हते, गर्विष्ठ नव्हते. ते अतिशय शांत स्वभावाचे होते, मितभाषी होते. पण दारूच्या वाईट व्यसनानं त्यांचा घात केला. मला त्या क्षणी वाटलं की आमचे रघुमामा आज इथे या गर्दीत असायला हवे होते. मग त्यांच्या लग्नाबद्दल मी त्याची पेदीमायवरनं चेष्टा केली असती. काही अबोल माणसं असतात ना, ती आठवणीचा चटका लावून अबोलपणे निघून जातात. मग त्याच्या त्या अबोल आठवणी मागे राहतात आणि उरलेल्यांचं काळीज खातात. आमच्या अनिलदादाचं लग्न आटोपल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी सरपंच शेषाद्री आणि कुमठ्याची मंडळी अनिल आणि मृगला भारी आहेर देऊन आशीर्वाद देऊन निघून गेली. मृगनयनचे मामा मामी दुपारच्या पंक्तीला बसून लगेच निघून गेले होते, कारण मृगच्या मामांना त्यांच्या हाताच्या दुखण्याने डॉक्टरकडे जायचं होतं. तसं पाहता मृगच्या मामा मामीने रीतीप्रमाणे काही पद्धती केल्या नव्हत्या, पण माझ्या आईने सगळं सांभाळून घेतलं. ज्या संध्याकाळी माझ्या तांबड्या आजीने मृगच्या केसांना तेल लावून तिची वेणी घातली, त्यावेळी मृग अचानक आजीच्या कुशीत शिरली, प्रचंड रडली. तारी काकूच्या पोरी, आमची छाया आणि बाकीचे सगळेजण मृगला आता मृग वहिनी म्हणत होत्या. पण मी मात्र माझ्या त्या सुंदर मैत्रिणीला वहिनी न म्हणता मृग म्हणत होते आणि तो मृगचाच हट्ट होता. कारण मी जेव्हा पहिल्यांदा तिला वहिनी म्हणाले ना, त्यावेळी आम्ही दोघी इतक्या हसलो. आणि मग मृगने माझ्या गळ्यात हात घालून मला स्वतःच्या नावाने हाक मारायला सांगितलं. ते हलकेच म्हणाली, हे बघ कमल, तू मला वहिनी म्हटलंस ना की आपली मैत्री संपल्यासारखं वाटतं र. मग मी शेवटपर्यंत मृगला कधीच वहिनी म्हटलं नाही. ती माझी नेहमी लाडकी मैत्रीण राहिली. कुंदाचा भाऊ आता जरा धरून धरून चालू शकत होता. हे चंद्रकांतचा स्वभाव अतिशय विनोदी होता. तो कोणावरही चटकन विनोद करत असे. मला त्याच्याकडे पाहिलं की वाटायचं की आपल्या दुखण्यामुळे जगानं आपल्या हसण्या अगोदर तो विनोद करून जगावरच हसत असला पाहिजे. काही का असे ना, कुंदाचे चंद्रकांतचे आणि माझं फार पटायचं, कारण दुसऱ्यावर विनोद करून हसण्यात मी सुद्धा पटाईत होते. अनिलच्या लग्नानंतर आमच्या कुमठ्याच्या रीतीप्रमाणे मृगला अंबाबाईची ओटी भरायची होती. त्यानंतर आमची सगळ्यांची पलटण, त्यामुळे लॉरीनं तांबड्या आजीच्या घरी कुमठ्याला निघाली. वास्तविक केशवदादाला कुमठ्याला यायचं नव्हतं, पण त्यातल्या त्यात तिथे सोनी नाही म्हणून ते कुमठ्याला आले. त्यावेळी एक घटना घडली. आम्ही सगळेजण कुमठ्याला जायची तयारी करत असताना केशवदादा अचानक आजीजवळ आले आणि पटकन तिच्या पायाला हात लावून म्हणाले, माय मला माफ कर, मी त्यावेळी चुकलो होतो. तांबड्या आजीने त्यांना उठवलं, डोकीवरनं हात फिरवला. त्यावेळी आम्हा सगळ्यांना एकच प्रश्न पडला की केशवदादा आता असे का वागले? त्यांनी कसली माफी आजीकडे मागितली? परंतु आम्हा कुणालाही ठाऊक नव्हतं की आमचा केशवदादा सच्चा कुमठेकर जसा वागेल तसा वागला होता आणि सोनीबरोबर घालवलेल्या त्या रात्रीची क्षमा आत्ता आजीकडे त्यांनी मागितली होती. माझ्या आजीने त्यांना क्षमा केली. त्यानंतर मात्र केशवदादा आणि माझी आजी पूर्वीसारखे मोकळेपणानं बोलायला लागले. श्रोते हो, तुम्ही ऐकतायत आयडा बॅरेटो लिखित तांबड्या आजीचे सारवलेले अंगण ही कादंबरी. आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटू दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.